नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। आज आपण जिऱ्यापासून पावडर कशी तयार करायची आहे ती पाहूया। तर इथे मी फ्रेश जिरं घेतलेलं आहे, एकदम सुंदर जिरं आहे, याच्यामध्ये अजिबात घाण नाही। तर हे आता आपण ताटामध्ये घेतलेली आहे जिरं आणि ते आता आपण उन्हामध्ये नेऊन ठेवायचं आहे। चला तर मग आपण उन्हामध्ये नेऊन ठेवूया। आणि हे पहा, आपण जिरं इथे उन्हामध्ये ठेवलेलं आहे। हे कडकडीत उन्हामध्ये जिरं ठेवलेलं आहे। आता आपण संध्याकाळी त्याला घरी घेऊन जाऊ। तर इथे मी संध्याकाळी जिरं घरात घेऊन आलेली आहे। आता हे गरम आहे तेव्हाच मिक्सरला लावून घेणार आहे, म्हणजे आपली पावडर एकदम मस्तपैकी बारीक होईल। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण आता जिरं घेऊया। एकदम गरम जिरं असतानाच मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते मिक्सरला लावायचं आहे। आपली इथे जिरा पावडर मिक्सरला लावून झालेली आहे। किती मस्तपैकी बारीक झालेली आहे पहा, आणि वास पण इतका सुंदर येतो। शेवटी ही घरगुती केलेली जिरा पावडर चांगली असते, वेळ अजिबात लागत नाही। आता आपण एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून देऊया। ही पावडर आपल्याला स्वयंपाकासाठी, सरबतासाठी म्हणजे कोकम सरबतासाठी आपण वापरतो, त्याच्यामुळे आपल्याला ही घरगुती पावडर बरी पडते। अशा प्रकारे आपण ही घरगुती पावडर करायची असते। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी बाजूचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा। असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।